नागपुर पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि स्ट्रीट डॉग और पेट डॉग को सड़क पर खेलने की अनुमति देने या रोकने संबंधी सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन किया जा रहा है। उन्होंने कहा कि इसके लिए सटीक गाइडलाइन जारी की जाएगी। पेट डॉग्स के लिए आवश्यक है कि उनके मुंह पर जाली लगाई जाए और उन सभी कुत्तों का ध्यान रखा जाए जिनमें रेबीज जैसी बीमारी हो सकती है, ताकि किसी को भी चोट या संक्रमण का खतरा न हो। नागपुर पुलिस यह सुनिश्चित करेगी कि यह गाइडलाइन सुरक्षा और सार्वजनिक स्वास्थ्य दोनों ध्यान में रखते हुए लागू की जाए। आइए जानते हैं उन्होंने इस पर और क्या कहा। ते जे आहे आता आपण जे माननीय सुप्रीम कोर्टाने जे सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आपण हे करणार आहे आणि त्याच्यात जे डिपार्टमेंट्स आहे सगळे डिपार्टमेंट्सली तसेच जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांच्याबद्दल आणि जे पाळीव जे आहेत पेट डॉग्स आहेत त्याच्याबद्दल क्लिअर कट सूचना आलेली आहे आणि जर डेझिग्नेटेड जे फीडिंग पॉइंट्स आहे आणि फीड कसे करायचे कुठे करायचे हे आता कॉर्पोरेशन जे आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ते डेझिग्नेट करणारे एरियाज आणि त्या एरियाजमध्ये ते जाऊन ते फीड करू शकतात हे क्लिअर झालेलं आहे याच्यात आणि तसे जे पाळीव आहेत ते त्यांच्यासाठी पण मनाई नाही आहे परंतु त्यांनी कुठे कसे ठेवायचे ह्याच्याबद्दलही गाईडलाईन्स क्लिअर आहे सध्या त्या अनुषंगाने आता आपण इश्यू करणार आहे गाईडलाईन्स कॉर्पोरेशनने सांगितलं की इथे ते डेझिग्नेटेड एरिया आहे तर तिथे ते डेझिग्नेटेड एरियामध्ये फीड करू शकता तुम्ही आणि त्यांचे जे बाकीचे काही चेंजेस पण करण्यात आले जर कलिंगबद्दल होता म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ द डॉग्स त्याच्याबद्दलही आता क्लिअर गाईडलाईन्स आलेली आहे आणि त्याशिवाय हे जे आहे काही बिमार डॉग असला रॅबीज डॉग जे असला त्याला कसे उचलून घ्यायचे आहे किंवा कोणालाही इजा होणार नाही याच्याबद्दलही पेट डॉग्स पासून तेही क्लिअर झालेले आहे आता आपण विस्तृत गाईडलाईन्स त्या आधारावर काढणार आहे तर हे जे आहे ते आता म्हणजे जे पाळीव आहेत जे डॉग्स तर त्यांचे जे मजल लावणे म्हणजे जाळी लावणे त्याचे तोंडावर तो जे आहे ज्याप्रमाणे आहे म्हणजे एक ते क्लासिफिकेशन आणि कुठे घेऊन जाताना करायचे चेन घ्यायचे हे सगळे जे इश्यूज आहेत ते आता क्लिअर होतील आम्ही ते वाचून एरिया प्रमाणे जसं जसं आहे ते आपण क्लिअरली गाईडलाईन्स इश्यू करू जसे माननीय सुप्रीम कोर्टाने जे त्याच्यात निर्णय दिलेले त्या अनुषंगाने आपण इश्यू करणार आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।